पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये बोगस मद्य पिऊन जवळपास 23हून अधिक नागरिकांचा जो आहे तो मृत्यू झाला होता आणि याच अनुषंगाने महानगरपालिकेने देखील यावर ॲक्शन घेत आता जे मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीपैकी असणारा एक जो कर्नल विरखा सिंग आहे त्याच्या फुगेवाडीतील घरावर जो आहे तो या ठिकाणी हातोडा चालवलेला आहे. जे अनधिकृत बांधकाम होतं त्याचं तोडकाम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालं आहे. खरं तर पाहायला गेलं तर याआधी 24 तासापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जी आहे ती नोटीस जी आहे ती या विरखा कुटुंबाला दिली होती आणि त्यात असं म्हटलं होतं की जर तुमचं घर जे आहे ते अधिकृत असेल तर त्याची जी डॉक्युमेंट आहेत कागदपत्र आहेत ती महानगरपालिकेमध्ये जमा करावीत. मात्र याला कोणताही प्रतिसाद न देता अगदी 24 तास उलटून गेल्यानंतर देखील या ठिकाणी कोणताही डॉक्युमेंट जे आहे ते महानगरपालिकेत जमा करण्यात आले नव्हते आणि याच अनुषंगाने आता या ठिकाणी जी आहे ती तोडकामाची जी कारवाई जी आहे ती सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्विकास आणि पुनर्रचना या विभागातर्फे ही जी आहे ती कारवाई या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचं जे हे एक मजली जे घर आहे फुगेवाडीतील संजय नगर परिसरात या ठिकाणी त्या घरावर जी आहे ती कारवाई या ठिकाणी सुरू आहे. त्यातले अनधिकृत बांधकाम आहे ते या ठिकाणी महानगरपालिकेकडून जे आहे ते उद्ध्वस्त केलं जातं. याच ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून मद्याचा जो अड्डा होता तो या ठिकाणी सुरू होता. सोबतच महानगरपालिकेचे अधिकारी देखील आहेत, वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत आणि पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. संपूर्ण परिसर जर पाहिला तर झोपडपट्टीचा हा संपूर्ण असणारा हा परिसर आहे आणि या परिसरात संजय नगर परिसरात या ठिकाणी हा विरखा सिंगचं घर होतं. याच ठिकाणाहून मद्य घेत या ठिकाणी जवळपास 17हून अधिक जे नागरिक या ठिकाणचे आहेत त्यांचा मृत्यू झाला होता आणि हाच तो अड्डा आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो आणि याच अड्ड्यावर गेल्या 40 वर्षापासून ते आहे अनधिकृतपणे जो आहे ती दारू या ठिकाणी विकली जात होती आणि त्याच आता घरावर विरखा सिंगच्या घरावर या ठिकाणी कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पोलीस फाटा या ठिकाणी तैनात आहे. कोणताही अनुचित प्रकार संबंधित कारवाईच्या दरम्यान घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील चोख खबरदारी घेतल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. आता ही जी कारवाई आहे ती पुढे अशीच कशा पद्धतीने नेमकी आरोपींच्या बाबतीत सुरू राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अमित पारखेसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.